नमस्कार. नेहमीप्रमाणेच आज मी तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे, ज्यामुळे तुमच्या भरपूर पैशांची बचत होईल, अवघड कामे सोपी होतील. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. इथे आपली पहिली टिप आहे स्वेटरसाठी. आता थंडी सुरू झालेली आहे. थंडीमध्ये आपण स्वेटर नेहमी घालतो, पण कधी प्रवासामध्ये आपल्याला जर कुठे जायचं असेल तर स्वेटरचे पॉकेट जे असतात ते ओपन असतात, यावरती चेन लागलेली नसते. काही घेऊन जायला थोडंसं अवघड जातं. जसं पर्समध्ये काही ठेवून गेला तर चोरी होण्याची देखील शक्यता असते. तर अशा वेळेस आपल्याला या ज्वेलरी पर्स वापरायच्या आहे, ज्या की खूप छान मजबूत असतात, यावरती चेन लागलेली असते. तर यामध्ये आपण अशा बऱ्याच किमती वस्तू, पैसे घेऊन जाऊ शकतो. पण तुम्ही म्हणाल ही ज्वेलरी पर्स या स्वेटरवरती याचं काम काय? तर यासाठी आपण इथे सेफ्टी पिन वापरणार आहोत. काटे पिन वापरून याला आपण अटॅच करायचं आहे. तुम्ही सुई दोऱ्याने देखील शिवू शकता किंवा 2-3 काटे पिन सेफ्टीसाठी लावल्या तरी चालतील. अगदी प्रवासात तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल. दिसायलाही हे वरून अजिबात दिसत नाही की यामध्ये आपण पर्स ठेवलेली आहे आणि काही किमती वस्तू. नक्कीच सेफली तुम्ही प्रवास करू शकता. यानंतरची आपली टिप आहे शूजसाठी. शूजची एक टिप आहे, पण तुम्हाला अगदी वेगवेगळ्या ठिकाणी याला वापरता येईल. जसे की बऱ्याच जणांना शूजमध्ये सॉक्स घालायला आवडत नाही किंवा हे जे खालचा भाग असतो हा खूप जास्त पातळ होतो, त्यामुळे खालून शूज टोचल्यासारखे होतात, मऊ लागत नाहीत, पाय दुखतात आणि लहान मुले खास करून खूप जास्त टाळाटाळ करतात. तर अशा वेळेस आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. यामुळे काय होतं, तुम्हाला पायात सॉक्स घालायची गरज पडत नाही आणि तुमच्या सॉक्समध्ये जो घामाने वास येतो तो देखील येत नाही. म्हणजे एका ट्रिकने आपले भरपूर फायदे होतील. जसे की आता पाहू शकता, एक सॉक्स मी घेतलेला आहे. लहान मुलांचा शूज असेल तर लहान मुलांचा सॉक्स घ्यायचा आहे आणि मोठ्यांचा जर शूज असेल तर मोठा सॉक्स घ्या आणि याला आपण असा पूर्णपणे सॉक्स घालून घेणार आहोत. यामुळे काय होतं, जरी पायाला घाम आला तरी सॉक्स पूर्णपणे तो घाम शोषून घेतो. अजिबात आपल्या बुटांचा वास येत नाही. त्यासोबतच तुम्हाला जर पायात सॉक्स घालायला आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही यावरती सॉक्स घातला तर तुम्हाला सॉक्स घालायची वेगळी अशी गरज पडत नाही. त्यासोबतच थंडीमध्ये आता खूप जास्त थंडी वाजते. बऱ्याच ठिकाणी एवढं थंड वातावरण असतं की नॉर्मली कितीही आपण स्वेटर घातले किंवा कितीही केअर केली तरी थंडी वाजते. तर अशा वेळेस आपल्याला हे खूप छान आपले शूज गरम ठेवता येतील. नक्कीच हा उपाय करा, यामुळे तुम्हाला बराच फरक जाणवेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टिप आहे अशा प्रकारच्या बॉक्ससाठी. कोणताही बॉक्स असो तुम्ही तिथे वापरू शकता. अगदी हे बॉक्स आपण बऱ्याच वेळा फेकून न देता आपण याचा खूप छान रियूज करू शकतो. तर इथे पाहू शकता, मी कपडे अडकवायचा चिमटा घेतलेला आहे आणि त्याने आपण हा बॉक्स अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी अडकू शकतो. इथे मी याला फ्रीजमध्ये अडकवणार आहे. इतर काही तुमच्या घरामध्ये असे ठिकाणं असतील तर तिथे देखील तुम्हाला सामान छोटे मोठे ठेवण्यासाठी याचा उपयोग करता येईल. तर फ्रीजमध्ये मी याला अद्रक किंवा लिंबू म्हणा किंवा बारीक बारीक वस्तू ठेवण्यासाठी उपयोगात आणणार आहे. तुम्ही त्याचा हवा तसा उपयोग करू शकता. अशा प्रकारे आपलं स्टोरेज जे आहे ते आपल्याला कमी पडणार नाही. यानंतरची आपली टीप आहे कुकरसाठी. कुकरला आपण आतल्या बाजूने तो स्वच्छ करतो, पण त्याची मागची जी बाजू आहे ती काही दिवसानंतर अशी लाल होते किंवा काळी पडते. तर याला जर तुम्हाला क्लीन करायचं असेल तर तुम्हाला स्क्रबरची गरज लागणार नाही. असा मी एक उपाय दाखवणार आहे, जेणेकरून कमी मेहनतीत हे काळे कुट्ट कढई असतो किंवा तवा म्हणा किंवा कुकर आपल्याला स्वच्छ करता येईल. तर इथे पहा, हा मागचा भाग चांगलाच असा काळा झालेला आहे. त्यासाठी इथे आपल्याला यावरती टाकायचं आहे मीठ. थोडंसं मीठ टाका, कारण की मीठ जे आहे ते स्क्रबिंगचं काम करतं आणि आपले जे डाग आहेत ते खूप लवकर निघतात. तर यावरती मीठ टाकून थोडंसं पाणी टाका. नाही टाकलं तरी चालेल, पण थोडंसं ओलं केलं तर अजून सोपं जाईल. त्यानंतर इथे आपल्याला वापरायचा आहे दिवाळीमध्ये वापरून झालेला दिवा, जो की आपण तेलकट चिकट दिवा असा दुसऱ्या दिवाळीसाठी ठेवतो किंवा फेकून देतो. तर याला फेकून न देता तुम्ही याचा या पद्धतीने उपयोग करा, जेणेकरून तुम्हाला यामध्ये भरपूर फायदा होईल. तर पाहू शकता, इथे मी दिव्याने यावरती असं थोडं हलक्या हलक्या हातानेच घासायला सुरुवात केलेली आहे आणि डाग आपले हळूहळू निघत देखील आहेत. यामध्ये जो आपण दिवा वापरला आहे यामुळे आपल्याला वेगळी अशी साबण किंवा इतर काही वापरायची गरज पडत नाही. हे डाग अगदी दिव्याचा जो बारीक चुरा असतो त्याने खूप छान साफ होतात. नक्की एकदा ट्राय करा आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. अगोदरच्या काळामध्ये काही असं साबण मनास किंवा स्क्रबर असं काही नव्हतं, तर त्यावेळेस अशाच पद्धतीने ज्या आपल्या बांधकामासाठी विटा असतात त्याचा देखील उपयोग केला जात होतो, जेणेकरून त्याला असं थोडं घासल्यानंतर त्यामधून बारीक बारीक चुरा असा बाहेर येतो आणि तो स्क्रब होऊन व्यवस्थित आपली भांडी स्वच्छ होतात. आणि याला मी दिव्याचा इथे उपयोग केलेला आहे, कारण की आजकाल बांधकामाची इट सर्वांच्या घरी असेल का नाही सांगता येत नाही, पण दिवाळीमध्ये वापरून झालेले दिवे नक्कीच सर्वांच्या घरी असतील. तर अशा प्रकारे मातीचा दिवा तुम्ही रियूज करू शकता. तर पाहू शकता, इथे पूर्णपणे डाग जो आहे तो साफ झालेला आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा. असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। यानंतरची आपली टीप आहे तव्यासाठी। आता बऱ्याच वेळा काय होतं, चपात्या बनवत असताना आपली पहिली चपाती खास करून तव्याला चिटकते। एक चपाती वाया घालणं ही खूप जास्त नुकसान आहे किंवा अन्नाचा अपमान आहे, तर असं होऊ नये यासाठी एक छोटंसं काम करा। घाईगडबडीत एक चपाती वाया घालणं किंवा अन्नपदार्थ असं वाया घालणं चांगलं नाही। तर त्यासाठी आपली पहिली जी चपाती आहे ती अजिबात तव्याला चिटकणार नाही आणि अगदी सॉफ्ट मऊ फुगेल याची गॅरंटी आहे हा उपाय केल्यानंतर। तर इथे आपण जो तवा आहे तो गरम केलेला आहे आणि गरम तव्यावर आपल्याला टाकायची आहे हळद। हळद आपण 1 ते 1.5 चमचा अशी बारका चमचा आहे तर मी याला टाकलेली आहे आणि पाहू शकता हळद थोडी थोडी अशी करपत देखील आहे। यामुळे आपला जो लोखंडी तवा आहे तो छान स्वच्छ तर होतोच, त्यासोबतच आपल्या चपात्या यावरती चिटकत नाहीत आणि लोखंडी तव्यावर जो गंज चढतो तो देखील त्याचं प्रमाण जे आहे त्या प्रोसेसमुळे कमी होतं। तर इथे पाहू शकता मी हळद टाकून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे पण तवा गरम आहे त्यामुळे लक्षपूर्वक हाताळा। त्यानंतर आपला जो दिवा आहे, दिवाळीमध्ये तेलकट चिकट झालेला वापरून ठेवलेला आपण तो दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याने आपण यावरती असं घासणार आहोत। तुमच्याकडे जर दिवा नसेल तर तुम्ही ते ताराची घासणी जरी घेतली तरी चालेल। तर इथे आपण जे मीठ वापरलं आहे त्यामुळे इथे छान स्क्रबिंग होते, त्यासोबतच हळद जी आहे त्यामुळे तवा तर स्वच्छ होतो, त्यासोबतच आपल्या ज्या चपाती म्हणा किंवा भाकरी तव्यावरती अजिबात चिटकत नाही आणि यावरती गंज देखील जे लागत असतो लोखंडी तव्यावर त्याचं प्रमाण कमी होतं। नक्कीच ही प्रोसेस करा। तर इथे वरती थोडं घासायला अवघड जात होतं म्हणून मी याला खाली घेतलेला आहे आणि आता याचा रिझल्ट पाहून तुम्ही अगदी चकित व्हाल। एवढं छान हा जो लोखंडी आपला तवा आहे तो स्वच्छ होतो, त्यासोबतच आपल्या चपात्या खूप छान मऊ होतात, अजिबात तव्याला चिटकत नाहीत। तर पाहू शकता तवा किती जास्त खराब झाला होता, तर दिव्याच्या मदतीने आणि हळदीच्या मदतीने आपण याला छान स्वच्छ केलेला आहे। अगदी कोणतीही साबण देखील आपल्याला इथे वापरावी लागणार नाही आणि तुमच्या तव्यावर जर तेलकट चिकट थर जमा झाला असेल तो देखील या प्रोसेसमुळे खूप छान साफ होतो। नक्की एकदा करा, कारण की तेलकट चिकट जो थर असतो त्यामध्ये जे तेल असतं ते आपल्या चपातीच्या माध्यमातून पोटात जाऊ शकतं, आजारांना ते आमंत्रणच आहे। त्यामुळे तवा अशा पद्धतीने नक्की स्वच्छ करा आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली जी चपाती आहे ती अजिबात तव्याला चिटकली नाही। पहिलीच चपाती मी तुम्हाला करून दाखवलेली आहे। आजच हा उपाय करा जेणेकरून तुम्हाला चपात्या बनवताना छान मदत होईल, ही अडचण येणार नाही आणि त्यासोबतच तवा किंवा कढई म्हणा किंवा कुकर साफ करण्याचं आपलं काम देखील सोपं होईल, कारण की लोखंडी भांड्यावर खूप लवकर गंज चढतो म्हणून आपण त्या जास्त वस्तू वापरत नाहीत। पण या प्रोसेसमुळे तुम्ही सर्व लोखंडी वस्तू वापरू शकता। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत आनंदी राहा।